अमरावतीमधलं हे मंदिर इतकं खास का आहे हे मला आज समजलं. पण तुम्हाला तर माहिती आहे माझा व्लॉग आणि त्यात काही घटना घडणार नाही. मग तर झालं. चला तर तुम्हाला पण घेऊन जाते मग या सुंदर प्रवासात. तर राम राम पब्लिक, जय शिवराय. कशा आहात तुम्ही सर्व? चांगले. तर आज जात आहे मी माझ्या आईसोबत अमरावतीला आणि कशासाठी जात आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहितीच पडणार. तर सर्वात आधी मी आणि माझे ऑटोत बसून डायरेक्ट आलो आम्ही मोर्शी. मग मोर्शीमध्ये जयस्तंभवरून दुसऱ्या ऑटोमध्ये बसून आम्ही डायरेक्ट पोहोचलो डेपोमध्ये. आणि डेपोमध्ये पोहोचल्याबरोबर आम्हाला बस मिळाली आणि मग आम्ही बसमध्ये चढलो आणि हे दृश्य पाहून असं वाटलं की हे वाहन नाही तर एक रथच आहे का आमच्यासाठी पाठवलेलं. कारण बसमध्ये सर्व अदृश्यच दिसत होते. बसमध्ये मी आणि माझी आईच होती फक्त. पण जाऊ द्या म्हटलं. मग फायनली आमची बस निघाली मोर्शीवरून आणि डायरेक्ट पोहोचलो आम्ही अमरावतीमध्ये. मग सिटी बस लागायची होती तर मग आम्ही म्हटलं की ऑटोनच जाऊ कारण खूप जास्त टाइम झाला होता. मग आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि डायरेक्ट गेलो मग राजकमलवर. आणि तिथे माझी मावशी येणार होती. मग फायनली मावशी आली आणि इतक्या सर्व अनुभवानंतर फायनली आम्ही मंदिराकडे प्रस्थान केलं. आणि गर्दी तर खूपच जास्त दिसत होती. मग तिथे माझ्या आईनी आणि मावशीनी आरतीचं ताट घेतलं आणि डायरेक्ट गेलो आम्ही मंदिरामध्ये. मग मी माझा मोबाईल बंद केला आणि डायरेक्ट गेलो आम्ही दर्शन करण्यासाठी. आणि तिथे दर्शन करण्यासाठी गेल्यावर तिथे व्हिडिओ किंवा फोटो नाही काढू शकत, त्यामुळे मग मी तिथला व्हिडिओ केलाच नाही. मग आम्ही दर्शन करून आलो आणि इथे फोटो वगैरे काढले आणि डायरेक्ट गेलो आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये. मग इथे पण दर्शन वगैरे केलं. मग आम्ही सर्व तिथे बसलो आणि प्रसाद वगैरे खाल्ला आणि मस्त या गजरे लावत होत्या. माझी आई माझ्या मावशीला लावून देत होती आणि माझी मावशी माझ्या आईला लावून देत होती. आणि हे मंदिर खरंच खूपच जास्त सुंदर आहे. इथे आल्यानंतर खरंच एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब जाणवली इथे. मग आम्ही बाहेर आलो आणि इथे एक आजोबा अगदी मनापासून भजन करत होते, त्यामुळे पूर्ण मंदिरामध्ये एक वेगळी शांत आणि पवित्र वाईब निर्माण झाली. मग यांनी फोटो वगैरे काढले आणि फायनली आम्ही तिथून निघालो आणि मंदिराच्या बाहेर येतो तर काय बॅगच विसरलो तिथे. मग तिथे बॅग आणायला पाठवलं परत. मग बॅग आणली आणि आम्ही तिथून निघालो. मग यांनी थोडं सामान वगैरे घेतलं. मग आम्ही ऑटोत बसून डायरेक्ट गेलो आम्ही डेपोमध्ये. मग मोर्शी बसमध्ये बसलो आणि असा गेला मग आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला. बाय बाय.